मानवता, बंधुता आणि सामाजिक समतेचा संदेश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिला। शतकानुशतक दुष्ट चक्रात अडकलेल्या तळागाळातील देशवासियांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून एक सशक्त राष्ट्र घडवण्याचं स्वप्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं। त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं अखंड आयुष्य समर्पित केलं। याच ध्येयानं महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची वाटचाल सुरू आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय तसंच अपंग कल्याणाच्या असंख्य योजना राबवित असतात। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी शासनातर्फे सन 1980-81 पासून विशेष घटक योजना राबवली जाते। ही योजना आता आणखी प्रभावित करण्यात आली असून ही योजना अनुसूचित जाती उपयोजना म्हणून नव्यानं कार्यान्वित करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ 103 कोटी रुपयाचा निधी या विकास कामासाठी खर्च करण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असेल, कर्ज प्राप्तीच्या योजना असतील किंवा त्याचबरोबर समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असेल अनेक योजना या विभागामार्फत राबवल्या जात आहेत। महाराष्ट्र शासनानं 2016 साली राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची सुरुवात केली। या योजनेमध्ये नवीन विहीर बांधणं, जुनी विहीर दुरुस्त करणं, शेततळ्यांचं प्लास्टिक अस्तरीकरण करणं, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ऑनलाईन बोरवेल्स अशा कामांसाठी अनुदान दिलं जातं। यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतात शाश्वत सिंचनाची व्यवस्था झाली। हे आहेत देवीदास सोनावणे, सिल्लोड तालुक्यातल्या मोढा बुद्रुक गावातले शेतकरी। पंचक्रोशीत कायमच दुष्काळी परिस्थिती, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीतून जे काही उत्पन्न मिळेल त्यावर कुटुंबाचा खर्च कसा तरी भागवायचा अशी देवीदास सोनावणे यांची व्यथा। परंतु आता त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ मिळालाय। या योजनेतून त्यांनी आपल्या शेतात नवीन विहीर तयार केली आणि या विहिरीतल्या पाण्याच्या बळावरच ते आता बारमाही शेती करू लागले आहेत। गहू, दादर यासारख्या पिकांप्रमाणेच आल्यासारखं नगदी पीक देखील ते घेऊ लागले आहेत। आपल्या शेतात शाश्वत सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे देवीदास सोनावणे यांच्या शेतात पीक पद्धतीत बदल झाला असून त्यांच्या जीवनातही आनंद दरवळला आहे। आमची परिस्थिती अशी बेकार होती, पहिले रोज मजुरी करून पोट भरावं लागे, निसर्ग यायचे नाही। त्याच्यानंतर कृषी विभागाकडून विहीर भेटली, तिला पाणी लागलं, त्याच्यानंतर मग थोडाफार माल यायला लागला। त्याच्यासारखं आता गहू, हरभरा, अद्रक, मिरची काढायला लागलो। त्याच्यामुळं आता परिस्थिती जरा बरी आहे। पहिले अशी परिस्थिती होती की रोज मजुरी करून ते बी टायमावर भेटत नव्हतं। त्याच्यासारखं आता आनंदी दिवस आहे। अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना लाभ मिळावा, त्यांचं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढावं, त्यांच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा करिता आपण दरवर्षी 15 कोटी रुपयेचं अनुदान संबंधितांना देत असतो। त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम झालेलं आहे व त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अनेक जिरायतदार शेतकरी बागायतदार होऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये भरघोस असं वाढ झालेली आहे। मंडळी, जसा आपल्या शेतीप्रधान देशात शेतीला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे शेतीपूरक उद्योगांना देखील खूप महत्त्व आहे। निसर्गाच्या लहरीपणावर शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीबरोबरच
जर शेतीपूरक उद्योग केले तर नक्कीच आपलं जीवनमान उंचावू शकतं। याच उद्देशाने राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी शेळी गट ही योजना सुरू केली। या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक लाभार्थी घेत आहेत। शेळी गट वाटप योजनेतील हे एक लाभार्थी आहेत संतोष सुरडकर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या मोढा खुर्द या गावातले हे रहिवासी। निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी कोरडवाहू शेती हेच काय ते त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन। परंतु त्यांना आता शेतीपूरक व्यवसायासाठी विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेळी गट वाटप या योजनेचा लाभ मिळालाय। त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आलंय। माझ्याकडे कोरडवाहू 2.5 एकर शेती आहे। त्याच्यावर जरा परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला पशुसंवर्धननी 10 बकऱ्या 1 बोकड दिला। त्याच्यामुळे थोडा माझा लाभ व्हायला लागला। 50-50 हजार रुपयाचं 6 महिन्याला बकरे विकतो मी। वर्षाचं 60-70 हजार रुपयाचं उत्पन्न परिस्थिती होती। शेळी गटांसोबतच दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याची योजना देखील सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते। या योजनेत 2 गायी किंवा 2 म्हशी लाभार्थ्याला दिल्या जातात। या दुधाळ जनावरापासून मिळणाऱ्या दूध उत्पादनामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम झाली आहे। विशेष घटक योजनामध्ये 2 म्हशी मिळाल्या। घेता वेळेस त्यांची किंमत दोन्हीची 80,000 रुपये होती। आता साधारण एका म्हशीची किंमत 60 ते 70 हजारापर्यंत आहे। दोन्ही म्हशीचं दूध कमीत कमी 12 ते 13 लिटरपर्यंत जातं। त्यामुळे आम्हाला शेतमजुरी करायचं पूर्वीसारखं एवढं काम नाही। त्यापासून शेणखत पण मिळते। शेणखतामुळे शेतीला सुद्धा फायदा झालेला आहे। मंडळी, दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कृषी कुटुंबांना उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंही साधन नाही आणि त्यांना रोजगार हमी योजनांचा अवलंब करावा लागतो। त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर विपरीत परिणाम होतो। त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान बदलण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्याची गरज आहे। यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध भूमिहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत अनुसूचित आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांना ओलिताखालील 2 एकर किंवा 4 एकर कोरडवाहू शेत जमीन शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येते। 50% अनुदान आणि 50% कर्ज अशा तत्वावर शेत जमीन लाभार्थ्याला उपलब्ध करून देण्यात येते। मी काम म्हणजे शेतमजुरी करायची, लोकांच्या इथं काम करायचे। खूप नाजूक परिस्थिती, माझी गरीब परिस्थिती होती। माझे सगळं म्हणजे कुटुंब लोकांच्याच इथं काम करायचं, शेतामध्ये शेतमजुरी करायचे आणि खूपच हाल व्हायचे आमचे। एक दिवस काम असायचं, दुसरं रोज नसायचं। आणि मला म्हणजे आता शेती मिळाली आहे तर शेती म्हणजे करते मी। सरकारी शेती सरकारकडून शेती मिळाली आहे, मी शेती करते। आणि माझा एक मुलगा आहे, त्याला मला शिकवायचं आहे म्हणजे शेतीच्या याच्यावरच आणि खूप मोठं करायचं आहे, त्याला शिक्षण करायचं आहे त्याचं। मला कधी वाटलं नव्हतं शेताची मालक होईल म्हणून, पण मला शेती भेटली। खूप म्हणजे चांगलं वाटतंय आता शेती मिळाली। मंडळी, कुठल्याही समाजाची उन्नती त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते। शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे। एखाद्या समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ठाम मत होतं। आणि म्हणूनच इयत्ता 11वी 12वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो। या योजनेत भोजन, निवास
आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होतोय। पाहुयात काही यशोगाथा। ही आहे अश्विनी पगारे, मूळची जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या एका सामान्य कुटुंबातली रहिवासी। लहानपणापासूनच अभ्यासात गोडी असल्यामुळे गावातच तिनं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि उच्च शिक्षणाचं स्वप्न ती बघू लागली। परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मोठ्या शहरात जाऊन लॉचं शिक्षण घेणं म्हणजे दिवा स्वप्नच होतं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची तिला साथ मिळाली आणि उच्च शिक्षणाच्या दिशेनं तिची वाटचाल सुरू झाली। आज ती छत्रपती संभाजीनगर इथे विधी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे। माझं प्राथमिक शिक्षण हे गावाकडे झालेलं आहे आणि मी आता लॉ करतेय आणि मी लॉच्या दुसऱ्या वर्षात आहे। घरची परिस्थिती माझी चांगली नाही आहे, त्याच्यामुळं पुढचं शिक्षण कसं करायचं हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो आणि हाच प्रश्न माझ्याही डोक्यात होता। कारण की वकील व्हायचं असेल तर गावाच्या बाहेर यावंच लागेल। त्याच्यामुळं मी आणि माझ्या वडिलांनी, माझ्या आईनी विचार केला की बाहेर कसं पडायचं, कारण की पैसेही लागतात बाहेर शिकायचं तर मग मला असं एका ठिकाणून माहिती पडली की स्वाधार योजना आहे काहीतरी आणि मग त्याची मी माहिती घेतली स्वाधार योजनेची। तो फॉर्म भरला, ते मान्यही झालं आणि त्याचे मला पैसेही मिळाले आणि त्या पैशामुळे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन रूम रेंट देऊ लागले। पुस्तकांचा खर्च माझा झाला क्लिअर, रूमचा झाला आणि प्रत्येक गोष्टीच्या ज्या पैसे गरजेच्या होत्या त्या होऊ लागल्या व्यवस्थित आणि त्या जे पैसे मला भेटत आहेत तर त्याच्यामुळे मी आणखी माझं जे स्वप्न आहे स्वाधार योजनेमुळे मी ते पूर्ण करू शकते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतला हा दुसरा लाभार्थी आकाश पगारे, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातला सदस्य। आकाशला सुद्धा स्वाधार योजनेचा लाभ मिळाला आहे। या योजनेच्या बळावरच तो आज छत्रपती संभाजीनगर शहरात एमकॉम या विद्याशाखेत शिक्षण घेत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आकाशच्या जीवनात शैक्षणिक प्रगतीची एक नवीन वाट घेऊन आली आहे। मला आणि माझ्या आईवडिलांना वाटायचं की मी उच्च शिक्षण घ्यावं आणि उच्च शिक्षण हे त्या गावामध्ये उपलब्ध नसल्याने मला मोठ्या शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी जावं लागत होतं आणि संभाजीनगर या शहरामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मेसचा खर्च आणि आपले बुक्स आणि इतर खर्च त्यामुळं हे शक्य नव्हतं आणि घरची परिस्थितीही कमकुवत होती। त्यामुळं मला घरची परिस्थिती कमकुवत होती आणि त्या टाईममध्ये मला स्वाधार योजनेबद्दल माहिती मिळाली। नशिबाने मला ती मंजूरही झाली। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कॉलेजेस आहेत आणि या मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात। त्यांची इथं राहण्यासाठी वसतिगृहाची योजना लागू आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांचं वसतिगृहामध्ये नंबर लागत नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून शासनाने स्वाधार नावाची योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा खर्च शासन देतं। या वर्षी 6,157 विद्यार्थ्यांना आपण 26 कोटी रुपयाचं स्वाधार योजनेअंतर्गत निधी वाटप केलेला आहे। ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी प्राप्त व्हाव्यात, आर्थिक परिस्थितीमुळे ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांच्या गळतीचं प्रमाण थांबावं या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे मुला व मुलींची शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत। आज या वसतिगृहांमध्ये हजारो विद्यार्थी राज्यात शिक्षण घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही शेकडो विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमधून शिक्षणाचा लाभ मिळतोय। चला बघूयात। मागासवर्गीय मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावं, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेता यावं यासाठी राज्यात शासकीय वसतिगृह तयार करण्यात आली आहेत। सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 19 वसतिगृह सुरू असून त्यात 10 मुलांची तर 9 मुलींची वसतिगृह कार्यान्वित आहेत।
या वसतिगृहात महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. त्यात अंथरूण, पांघरूण आणि भोजन व्यवस्थेचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी ग्रंथालयाची देखील व्यवस्था इथे उपलब्ध आहे. संगणकीय ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशानं या वसतिगृहांमध्ये संगणक उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी उपयोग होतो. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून या वसतिगृहांमध्ये आरओ वॉटर फिल्टर प्लांट बसवण्यात आले आहेत. शिवाय आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावं या दृष्टीनं सोलर वॉटर हीटरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वसतिगृहाचा अनेक विद्यार्थ्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठा वाटा आहे. माझं पर्सनली सांगेल मी की मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी स्वतःच्या बळावरती इथं माझं डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. आणि म्हणजे मला 4 ओळी आठवतात की या वसतिगृहाबद्दल की शिक्षण जरी घेत असले तरी शिक्षा तुमचीच आहे, सभ्य जरी मी असले तरी संस्कार तुमचे आहेत, जीव जरी माझा असला तरी प्राण तुमचाच आहे आणि जीवनात कितीही मोठी झाले तर याला कारण विद्यार्थिनी मात्र तुमचीच आहे. आणि मी जीवनात कितीही मोठी झाले तर या वसतिगृहाला आणि या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटला कधीच विसरणार नाही. I will always grateful towards the social welfare department from bottom of my heart, neuron of my brain, nephron of my kidney and retina of my. सामाजिक न्याय विभागामार्फत अपंग कल्याणाच्या देखील विविध योजना राबवल्या जातात. त्याच अनुषंगानं प्रत्येक वसतिगृहामध्ये 3% जागा या अपंगांसाठी राखीव असतात. त्यात अंध विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांची विशेष काळजी सुद्धा घेतली जाते. हॉस्टेलतर्फे भत्ता, जेवण ते व्यवस्थित मिळू लागलं. त्याच्यामुळं मी इथं पूर्ण व्यवस्था असल्यामुळं मी पुढं वाढत गेलो. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यांच्या निवासाची, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याकरता आमच्याकडे 19 वसतिगृह आम्ही या जिल्ह्यामध्ये चालू आहेत. या 19 विद्यार्थ्यांमध्ये 2623 एवढी विद्यार्थी संख्या असून त्यांना भोजन आणि निवासाची उत्तम प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली जाते व त्यांच्या शिक्षणामध्ये मदत होईल हे पाहिलं जातं. मंडळी, घर, स्वतःचं घर, आपल्या हक्काचा निवारा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. आपलं स्वतःचं एक पक्क घर असावं. परंतु हे स्वप्न पूर्ण करता करता अनेकांची आयुष्य संपतात तर अनेकांची पुरती दमछाक होते. त्यातच जर का आर्थिक परिस्थिती बिकट असली तर स्वतःचं घर असणं हे दिवा स्वप्न होऊन बसतं. म्हणूनच शासनानं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध सहवर्गातील नागरिकांसाठी त्यांना त्यांचा हक्काचा निवारा मिळावा या उद्देशानं रमाई घरकुल योजना सुरू केली. या योजनेचा लाभ अनेक गरीब गरजूंना झालाय आणि होतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. पाहूया जिल्ह्यातील काही यशोगाथा. हे आहेत अंकुश तुपसुंद्रे आणि त्यांचं कुटुंब. अंकुश तुपसुंद्रे हे बांधकाम कामगार. यावरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. पूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात सूतगिरणी परिसरात त्यांचं पत्र्याचं घर होतं. पार्टिशनच्या या घरात त्यांनी अनेक वर्ष काढली. अनेक समस्यांनाही तोंड दिलं. पण रमाई आवास योजनेच्या रूपानं त्यांना आज स्वतःचा हक्काचा निवारा मिळाला आहे. रमाई आवास योजना त्यांच्या जीवनात लाभ घेऊन आली आणि अंकुश तुपसुंद्रेंचं जीवनच पालटलं. आज आपल्या स्वतःच्या पक्क्या घरात ते सुरक्षित आणि समाधानी आयुष्य व्यतीत करत आहेत. नाल्याला पाणी यायचं, आमची लई परेशानी व्हायची, घरं गळायचे, लेकरं बाळं राहायचे, संपूर्ण पाणी घरामध्ये घुसायचं. अगदी आम्हाला आम्ही लय त्रास काढला. ते म्हणतात ना, संपूर्ण दुःख काढल्यानंतरच माणसाला सुख येतात. तर आम्हाला संपूर्ण सुख आले. आमचे दुःखाचे दिवस निघून गेले, आमचे चांगले दिवस आले. अनुसूचित जातीतील बेघर किंवा ज्यांचे
कच्चे घरं आहेत अशा लोकांकरिता आपण शहरामध्ये 2.5 लाख रुपये अनुदान देत असतो. मागील वर्षी आपण सुमारे 35 कोटी रुपये या शहरी घरकुलासाठी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी 791 घरांकरिता 19,77,00,000 रुपये वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. चला तर मंडळी, घेऊया रमाई घरकुल योजनेचा लाभ आणि जीवन करूया साकार. सहकाराच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही काळाची गरज आहे. दुर्बल घटकांना सहकार क्षेत्रात वाव मिळवून देऊन त्यांना विकासाच्या संधी मिळवून देणं आवश्यक आहे. याच उद्देशानं सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य ही योजना सुरू करण्यात आली आहे. बघूया याविषयीची ही यशोगाथा. हे आहेत महादेव साबळे. या योजनेचा लाभ घेत साबळे यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळुंज औद्योगिक वसाहतीत आपल्या सहकारी संस्थेचं प्रिंटिंग युनिट सुरू केलं. या प्रिंटिंग युनिटमध्ये बालभारती पाठ्यपुस्तकं, डायरी, लेबल्स, हँडबिल्स, कॅलेंडर अशी विविध प्रकारची प्रिंटिंगची कामं केली जातात. शिवाय शासकीय कार्यालयांना लागणारा स्टेशनरीचा पुरवठा देखील त्यांच्या संस्थेमार्फत केला जातो. साबळे यांनी सुरू केलेल्या त्यांच्या औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये अनेक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध झालाय. शासनाचं आर्थिक पाठबळ आणि साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे श्रम या जोरावर ही संस्था आज एक आदर्शवत संस्था ठरली आहे. प्रिंटिंग क्षेत्र हे भविष्यातील रोजगार देणारे क्षेत्र आहे, म्हणून आम्ही हे उद्योग निवडला आणि याच्या विशेष घटक योजनेअंतर्गत जी सामाजिक न्याय विभागाची स्कीम आहे त्यामध्ये आम्ही एकाचे 2 युनिट केले 5 ते 10 वर्षामध्ये, आणि म्हणून आम्ही हा प्रिंटिंगचा व्यवसाय निवडला आणि शेकडो रोजगार उपलब्ध झाले. आमच्या विभागामार्फत औद्योगिक सहकारी संस्थांना 7 कोटीपर्यंत अनुदान दिलं जातं. त्या माध्यमातून बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळण्यासाठी मदत होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समृद्ध भारताचं स्वप्न बघितलं होतं. सामाजिक न्याय विभागाची ही वाटचाल म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं मोठ्या आत्मविश्वासानं मार्गक्रमण करतंय असं म्हणायला हरकत नाही.